गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता तिसरीच्या ऑनलाईन क्लासला बसलेला आहात. ध्येय अकॅडमी आय विनर अंतर्गत तुम्ही इयत्ता तिसरीची आपली आय विनरची परीक्षा देत आहात. आज त्याच्यामध्ये आपला ग्रामर मराठीचा आपलं लेक्चर आहे. इयत्ता तिसरीचा आहे मराठी. ह्याच्यामध्ये बघा, तर इयत्ता तिसरीसाठी आपण काय करायचं आहे, आपल्याला पहिली दुसरी तिसरीसाठी सुद्धा वचन हे अतिशय महत्वाचं आहे. वचन म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, वचनचे एकूण दोन प्रकार पडतात, एक वचन आणि एक वचन. एक वचन आणि एक वचन. तर एक वचन म्हणजे काय, एखाद्या वस्तूचा ती वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा आपण त्याला एक वचन असे म्हणतो. आणि जर ती वस्तू एकापेक्षा जास्त आहे या वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याला आपण अनेक वचन म्हणतो. म्हणजे बघा, एक वचन मध्ये ती वस्तू एकच आहे म्हणजे एकाच वस्तूचा बोध. इथं आपण म्हणूया एकाच वस्तूचा बोध. एकाच वस्तूचा बोध होतो. आणि अनेक वचन मध्ये एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो. एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो, त्याला अनेक वचन असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ बघा, ह्याच्यामध्ये आता एक वस्तू म्हणजे इथं नदी ही एकच आहे. ज्यावेळी एका नदीचा उल्लेख केला जातो त्यावेळी नदी ही एक असते आणि एकापेक्षा जास्त असते तर नद्या. आलं लक्षात, नदी नद्या. त्याच्यानंतर एक घोडा असेल, घोडा एक असेल, आपण एकापेक्षा जास्त घोडे म्हणतो, घोडा घोडे. त्याच्यानंतर बघा, खिडकी एक असेल तर त्याचं अनेक वचन खिडक्या होतं. अनेक वचन काय होतं, खिडक्या होत. एक खिडकी अनेक खिडक्या. एक पाढा अनेक पाढी. एक माळ अनेक माळा. एक माळ अनेक माळा. आलं लक्षात तुमच्या अशा प्रकारे आपण नदी नद्या, घोडा घोडे, म्हणजे एक असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, ती नदी त्या नद्या, तो घोडा ते घोडे, ती खिडकी त्या खिडक्या, तो पाढा ते पाढे, ती माळ त्या माळा. म्हणजे एकापेक्षा जास्त असलं तर आपण त्याच्यामध्ये सर्वनामामध्ये सुद्धा काय होतो, बदल होतो. नदी नद्या, घोडा घोडे, खिडकी खिडक्या, पाडा पाडे, माळ आणि माळा. याचं जरासं निरीक्षण करा 2 मिनिटं. तर बघा, त्याच्यानंतर पुढचं आहे, आता ह्याच्यावर पडणारे प्रश्न कसे असतात बघा. ह्याच्यावर प्रश्न कसे पडतात बघा. या खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे एक वचन आपल्याला ओळखायचं आहे. आता इथं तुम्हाला वाक्य देतात, झाडांवर आंबे पिकले आहेत. पिकले आहेत. हे जे डॅश केलेले आहे त्या वस्तूचं किंवा त्या फळाचं तुम्हाला काय करायचं आहे, एक वचन करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, मुले अंगणात खेळतात. मुले अंगणात खेळतात. मुले अंगणात खेळतात. तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला मुले या शब्दाला डॅश केलेला आहे. या शब्दात अनेक वचन आहे, तिथं एक वचन आपण करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, बी जमिनीत
पडली. आता बी या शब्दाचं आपण काय करायचं आहे, अनेक वचन करायचं आहे. बी या शब्दाचं काय करायचं आहे, अनेक वचन करायचं आहे. आता हे जे उदाहरण दिलेलं आहे त्याद्वारे तुम्ही याच्यामध्ये वचन मध्ये बदल करायचा आहे. आंबे अनेक वचन आहे त्याचं एक वचन करायचं आहे. मुले अनेक वचन आहे त्याचं एक वचन करायचं आहे. बी एक वचन आहे त्याचं अनेक वचन करायचं आहे. तर बघा, झाडांवर आंबे पिकले आहे, मुले अंगणात खेळतात, बी जमिनीत पडली. अशा प्रकारे आता झाडांवर आंबे पिकले आहे त्याच्यावर बघा, आंबे हा अनेक वचनी शब्द आहे. याच्यामध्ये आपण एक वचन काय करायचा, आंबा. एक वचन काय करायचं आहे, आंबा. झाडावर आंबा पिकला आहे. पुढे सुद्धा ह्याच्यामध्ये काय होतं, क्रियापदेमध्ये क्रियापदामध्ये बदल होतो. झाडावर आंबा पिकला आहे, मुले अंगणात खेळतात. आता ह्याच्यामध्ये एक वचन काय होणार आहे, मूल अंगणात खेळते. एक वचन काय होणार आहे, मूल अंगणात खेळते. त्याच्यानंतर बघा, बी जमिनीत पडली. तर त्याच्यामध्ये अनेक वचन तयार काय होणार आहे, बिया जमिनीत पडल्या. काय होणार आहे, बिया जमिनीत पडल्या असं याचं अनेक वचन होणार आहे. त्याच्यानंतर बघा, आता काही मी काय करणार आहे, एक वचन आणि अनेक वचन यांची उदाहरण देणार आहे. त्याच्यामध्ये एक वचन तुम्ही ओळखायचं आहे. बघा, एक वचन, चमचे. बघा, स्त्रिया. त्याच्यानंतर बघा, खुर्ची. तिसरा आहे बादली. चौथा आहे बादल्या. चौथा आहे बादल्या. पुढे आणि त्याच्यानंतर बघा, पुढे बघा, बादली. बादली. त्याच्यानंतर पुस्तक. त्याच्यानंतर बघा, खुर्ची झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर बघा, माळ. आणि ह्याच्यामध्ये चार आहे विटा. तर दिलेल्या पर्यायामध्ये आपण काय करायचं आहे, एक वचनी अनेक. आता इथं काय करायचं आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये एक वचनी पर्याय तुम्ही निवडायचा आहे आणि दुसऱ्यामध्ये अनेक वचनी पर्यायाचा क्रमांक तुम्ही निवडायचा आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, अनेक वचनी पर्यायाचा क्रमांक निवडायचा आहे. एक चमचा अनेक चमचे, एक स्त्री अनेक स्त्रिया, एक खुर्ची अनेक खुर्च्या, एक बादली अनेक बादल्या. म्हणजे चमचे, स्त्रिया आणि बादल्या हे काय आहेत, आपले अनेक वचन आहेत. खुर्ची हे काय आहे, आपलं एक वचन आहे. आलं लक्षात. पुढे बघा, बादली, पुस्तक, माळ, विटा. एक बादली, एक पुस्तक, एक माळ, अनेक विटा. बादलीचं अनेक वचन काय होणार, बादल्या. पुस्तकचं अनेक वचन पुस्तके, माळचं अनेक वचन माळा, आणि विटा आहे म्हणजे अनेक वचनच दिलेलं आहे, याचं एक वचन वीट होणार. म्हणजे ह्याचं अनेक वचन शब्द, अनेक वचनी शब्द आहे तो विटा आहे. आलं लक्षात. म्हणजे इथं एक वचनी शब्द शोधला, इथं आपण अनेक वचनी शब्द शोधलेला आहे. पुढे बघा, आता वाक्य देणार आहे. वाक्यामध्ये एक वचनी अनेक वचनी शब्द तुम्ही पर्यायातून घालवायचा आहे. हे आता तुमच्यासाठी परीक्षा असणार आहे. इथं वाक्य काय दिलेलं आहे बघा, सुमनने
डॅश डॅश खाल्ल्या. सुमनने डॅश डॅश खाल्ल्या. 1 नंबर. 2 नंबरचा आहे. आता पर्याय बघा ह्याच्यामध्ये. फुले, खुर्ची, माळ, चौथा आहे कैऱ्या. पुढचा पर्याय बघा. मनीषकडे 5 डॅश डॅश होते. 5 डॅश डॅश होते. 1 नंबरचा पर्याय रुपया. 2 नंबर आहे पैसे, पैसा. 3 नंबर आहे रुपये आणि 4 नंबर आहे ह्याच्यामध्ये वही. बघा ह्याच्यामध्ये योग्य पर्याय असतो तो तुम्ही काय करायचा आहे तिथं रिकाम्या जागी भरायचा आहे. आलं लक्षात? तुम्ही घालायचं आहे त्याच्यामध्ये रिकामा पर्याय. बघा आता सुमनने फुले खाल्ल्या येत नाही, खुर्ची खाल्ल्या येत नाही, माळ खाल्ल्या येत नाही, तर सुमनने कैऱ्या खाल्ल्या. अशा प्रकारे काय येतं ह्याचं उत्तर येतं सुमनने कैऱ्या खाल्ल्या. मनीषकडे 5 रुपये होते. ह्याच्यामध्ये आता रुपये हा बरोबर आहे. इथं सुद्धा अनेक वचनी पर्याय आलेला आहे. इथं सुद्धा अनेक वचनीचाच पर्याय आला आहे. मनीषकडे 5 रुपये होते. आता रुपया, 1 रुपये, रुपया, रुपये, पैसा, पैसे, वही, वह्या. त्याचं सुद्धा अनेक वचन मी इथं तुम्हाला करून दाखवलेलं आहे बघा. त्याच्यानंतर बघा फुले, फुल, खुर्ची, खुर्च्या, माळ, माळा, कैरी, कैऱ्या. इथं खाल्ल्या आहे म्हणजे एकच खाल्ली का? नाही, एकापेक्षा जास्त खाल्ली म्हणून इथं खाल्ल्या येणार. आलं लक्षात? पुढे बघा अशा प्रकारे अजून उदाहरण घ्या म्हणजे तुमच्या अजून परफेक्ट लक्षात येईल. गुरुजींकडे डॅश डॅश होत्या. पर्याय बघा. वही, पुस्तक, वह्या, पेन. आता तुम्ही याच्यातलं बरोबर मॅच होणार कुठलं वचन त्याच्यामध्ये एक वचनी अनेक वचनीचा शब्द मॅच होतोय तो तुम्ही लिहायचा आहे.
मीराने डॅश डॅश घातल्या. एक नंबर माळ, 2 नंबर माळा, 3 नंबर चेन, 4 नंबर पुस्तक. तर दिलेल्या याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित पर्याय एक वचन येतो की अनेक वचन हे शोधून काढायचं आहे. एक वचन आहे की अनेक वचन हे शोधून काढायचं आहे. बघा त्याच्या क्रियापदावरून तुम्ही शोधू शकता. क्रियापद बघा काय आहे की होत्या, म्हणजे एकापेक्षा जास्त वह्या असणार आहेत त्या. होत्या हा काय आहे तिथं आलेला पर्याय आहे होत्या. बघा आता याचं उत्तर सांगणार आहे मी. गुरुजींकडे वही होत्या येणार का नाही, पर्याय कट. गुरुजीं पुस्तक होत्या येणार आहे का नाही, पर्याय कट. गुरुजींकडे वह्या होत्या, गुरुजींकडे वह्या होत्या. वह्या हे अनेक वचन आहे आणि इथं सुद्धा काय आहे क्रियापद आहे. होत्या हे क्रियापद आहे, त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्याला काय करायचं आहे, तिथं अनेक वचनी शब्दाचा पर्याय लिहायचा आहे. पेन, आता अजून एक गोष्ट ती नंतर एक्सप्लेन करूया. पेनचं एक वचन आणि अनेक वचन एकच आहे, अशा काही वस्तू सुद्धा आहेत ज्याचं एक वचन आणि अनेक वचन एकच असतं. आता इथं काय येणार आहे, गुरुजींकडे वह्या होत्या. आता वही वह्या, पुस्तक पुस्तके, या वह्याचं एक वचन वही होणार आहे. मीराने डॅश डॅश घातल्या, काय घातल्या, माळ घातल्या येतं का नाही, मीराने माळ घातली असं येणार आहे. क्रियापदामध्ये काय बदल होणार आहे की मीराने माळ घातली, मीराने माळा घातल्या, हे पर्याय त्याच्यामध्ये काय येणार आहे, बरोबर येणार आहे. मीराने माळा घातल्या. मीराने चैन घातल्या येणार का नाही, मीराने चैन घातली येणार आहे. मीराने पुस्तक घातल्या येणार आहे का नाही, मीराने पुस्तक वाचले येणार आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला काय करायचं असतं, त्या शब्दाशी जुळवून व्यवस्थित काय यायला लागतं, क्रियापद यायला पाहिजे. मीराने माळा घातल्या हे त्याचं काय आहे, बरोबर पर्याय आहे. आता पुढे बघा, आता पुढं शब्द देणार आहे, त्या शब्दाचा तुम्ही काय करायचं आहे, आता मी पर्याय देणार नाहीये. शब्दाचा तुम्ही तो एक वचन शब्द आहे की अनेक वचन शब्द आहे तुम्ही ओळखायचा आहे आणि त्याचा तुम्ही काय करायचा आहे, जर तो शब्द एक वचन असेल तर तुम्ही त्याचा अनेक वचनी शब्द लिहायचा आहे आणि जर तो अनेक वचनी शब्द असेल तर तुम्ही एक वचनी त्याचा लिहायचा आहे. इथं पर्याय मी लिहिणार आहे बघा, रोप. त्याच्यानंतर बघा दोरी. आता ही सगळी एक वचनीच आहे, ते तुम्ही ओळखायचं आहे. त्याच्यानंतर बघा माळा, बिया, टेबल, फळा,
भांड, झाडे, जे एक वचन आहे त्याचं अनेक वचन करा, जे अनेक वचन आहे त्याचं एक वचन करा. त्याच्यानंतर बघा गाड्या, सुई, वह्या. एवढ्या शब्दांचं जिथं एक वचन असेल तिथं एक वचन करा, जिथं अनेक वचन असेल तिथं अनेक वचन करू शकता. एक वचन का अनेक वचन शब्द आहेत ते ओळखून तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे. एक वचनी जर शब्द असेल तर अनेक वचनी शब्द त्याचा ओळखायचा आहे, अनेक वचनी शब्द असेल तर त्याचा एक वचनी शब्द ओळखायचा आहे. बघा आता इथं शब्द ओळखायचा. इथं शब्द आहे रोप, तर रोपचा शब्द आहे रोपे. रोप हे एक वचनी आहे, रोपेचा पण अनेक वचनी करायचा आहे. आलं लक्षात? रोपेचा पण रोपे हे अनेक वचनी झालं. एक दोरी अनेक दोऱ्या, एक दोरी अनेक दोऱ्या. माळा, अनेक माळा एक माळ, अनेक माळा एक माळ. बी, बिया, अनेक बिया एक बी, अनेक बिया एक बी. टेबल, टेबलच होणार. फळा, फळाच होणार. भांड, भांडे, भांड भांडे. झाड, आता झाडे आहेत याचं एक वचन झाड होणार आहे. गाडी आहेत याचं एक वचन गाडी होणार आहे. सुई आहे याचं एक वचन सुया होणार आहे. वही आहे याचे एक वचन वह्या आहेत याचे एक वचन वही होणार आहे. बघा रोप, रोपे, दोऱ्या, दोरी, माळ, माळा, माळ, बी, बिया, टेबल, फळा, भांडे एकच भांड, भांडे, झाडे, झाड, गाडी, गाड्या,
सुई, सुया, वही, वही, वह्या. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, त्याच्यामध्ये एक वचन अनेक वचन करायचं आहे. आता जर बघितला तर काही शब्द वगळता एक वचन आणि अनेक वचन मध्ये सारखेच येतात. उदाहरणार्थ जिना, आपण जिन्यावरून चढतो, आपण जिने असं म्हणतो का? एक जिना अनेक जिनाच. आता एक टेबल अनेक टेबलच, एक फळा अनेक फळाच, एक पेन अनेक पेनच. म्हणजे अशा प्रकारे एक पान अनेक पाने. तर काही असते की नाही शब्द असतात ते काय असतात, एक वचन आणि अनेक वचन मध्ये सारखेच असतात. त्याची तुम्ही काय करू शकता, लिस्ट काढायची. एक 25 असे शब्द तुम्ही लिहून काढा जे एक वचन आणि अनेक वचन मध्ये कसे आहेत, सारखेच आहेत, त्याच्यामध्ये कोणतेही का होत नाहीत, बदल होत नाही. आता जसं गाडी गाड्या होतं, पेन पेनच राहतं, पेन मध्ये काहीही बदल होत नाही. पेन्सिलचं पेन्सिली होतं, मात्र पेन्सिलचं काय होतं, पेन्सिली होतं. ह्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर आपण काय करायचं आहे, आजचा तुम्हाला अभ्यास आता देणार आहे मी. आज आपण वचन शिकलो. वचनचे एकूण 2 प्रकार पडतात, एक वचन अनेक वचन. तर आपल्याला हे पहिली दुसरीला सुद्धा झालेलं होतं. तर याच्यामध्ये ती वस्तू एकच आहे हे आपल्याला ज्या वस्तूवरून नामावरून कळतं, तर त्याला आपण एक वचन म्हणतो. आता जर नामावरून म्हणजे एखादी स्त्री किंवा पुरुषचं नाव असेल, शीतल किंवा सूरज असं नाव असेल, तर त्यांच्यामध्ये काय होत नाही, नावाच्या मध्ये कोणताही वचन बदल होत नाहीये. फक्त वस्तूंमध्ये किंवा त्याच्या लिंग मध्ये बदल होऊ शकतो. स्त्री स्त्रिया, एक स्त्री अनेक स्त्रिया, एक माणूस अनेक माणसे, अशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. आपण वेगवेगळी उदाहरणं पण घेतली. समजा याच्यामध्ये जर आपण अनेक वचन असेल तर त्याच्या क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो. शेतात बिया उगवल्या, शेतात बी उगवली, अशा प्रकारे काय होतं, वचन मध्ये बदल होतो. आलं लक्षात? तर आज आपण इयत्ता 3री मराठीचा ऑनलाईन लेक्चर घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आज एक वचन अनेक वचन शिकलो आहे. मुलांनी अभ्यास काय करायचा आहे, तर एक वचन अनेक वचनची व्याख्या तुम्ही लिहायची आहे. त्याचबरोबर एक वचनाची 25 उदाहरणं, तिचेच अनेक वचनाची 25 उदाहरणं वहीमध्ये सोडवायचे. प्लस एक वचन आणि अनेक वचन मध्ये जे शब्द सारखेच असतात त्या शब्दांचं काय करायचं आहे, ते शब्द जसेच्या तसे लिहायचे आहेत. आलं लक्षात? तर आज आपण इथंच थांबूया. जसा आपल्याला अभ्यास झालेला आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, वहीमध्ये तो अभ्यास आपल्या आय मीनरच्या वहीमध्ये होमवर्क बुक मध्ये हा होमवर्क सगळा करायचा आहे. थँक्यू.